हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आजच्याच म्हणजेच 21 जून 2026 चे लोकसत्ता ॲनालिसिस. तसेच मागील आठवड्यामध्ये जे कोणतेही महत्त्वाचे न्यूज आर्टिकल आलेले होते, ते म्हणजे मागील आठवड्यामध्ये कोणत्याही न्यूजपेपरमध्ये असतील, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम या ठिकाणी एक आर्टिकल आहे ज्याचं नाव आहे हर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्यात आलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की मागील 2 महिन्यांपासून हर्मुझ सामुद्रधुनी अतिशय चर्चेमध्ये आहे. परंतु नुकताच एक करार झालेला होता. तो अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांदरम्यान हा एक करार झालेला होता आणि या करारान्वये आता संपूर्ण एकमेकावर कोणीही हल्ला करणार नाही आणि हर्मुझ सामुद्रधुनी एकदा सुरू राहणार आहे, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट दिलेलं होतं. परंतु हा करार झाल्याच्या नंतरही हा पुन्हा एकदा हर्मुझ सामुद्रधुनी ही बंद करण्याचा निर्णय हा इराणमार्फत घेण्यात आलेला आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने शनिवारी हर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केलेली आहे. मात्र देशाचे प्रतिनिधी शांतता कराराबाबत चर्चा करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आता हा सामुद्रधुनी का पुन्हा बंद केली? तर ऑब्व्हियसली इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केलेले आहेत. इस्रायलने शनिवारी दक्षिण लेबनॉन आणि बेक्का खोऱ्यामध्ये हवाई हल्ल्यामध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झालेला होता. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून हिजबुल्लाने आपल्या सैन्यावर 50हून अधिक रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप इस्रायलने केलेला असून त्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई केल्याचे यामध्ये म्हणण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचे आर्टिकल आहे ब्रिक्स सुरक्षा सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी आता अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 2 दिवसीय परिषद सोमवारी नवी दिल्लीमध्ये सुरू होत आहे. या बैठकीमध्ये चीन, रशिया, इराणसह ब्रिक्स सदस्य देशांचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यामध्ये सहभागी होणार असून जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षेसमोरील विविध आव्हानांवर यावेळी चर्चा होणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे करणार आहेत. त्यानंतर आजच्याच न्यूजपेपरमध्ये एक खूप छान आर्टिकल आलेले आहे. व्यग्र दिनचर्येमध्ये देखील आधुनिक योग साधना हे शक्य आहे, अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे. आपल्याला माहीतच आहे, आज आहे 21 जून आणि 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तुम्ही सर्वांनी देखील जागतिक योगा दिन हा अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करणं अपेक्षित आहे. यानंतर कालच्या न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाचं आर्टिकल आलं होतं. विधान परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक बी.टी. देशमुख यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग 5 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेले होते आणि ते आहेत कुठले? तर अमरावती या ठिकाणचे आहेत. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे म्हणजेच नूटा या संघटनेचे ते प्रदीर्घ काळ सदस्य देखील राहिलेले होते. यानंतर या मागील पूर्ण आठवड्यामध्ये एक खूप महत्त्वाचा चर्चेमध्ये असलेला मुद्दा म्हणजे टेलिग्रामवरील बंदी आणि आता नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने कंपनीची याचिका म्हणजे टेलिग्राम या कंपनीची याचिका फेटाळलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी ही योग्यच आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवलेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए या अंतर्गत सरकारला ऑनलाईन माहिती किंवा ॲप्सवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार असून या प्रकरणामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यात आलेले आहे, असे न्यायालयाने या निकालात म्हटलेले आहे. आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की टेलिग्रामवरील बंदी ही योग्य आहे की नाही, किंवा आपल्याला हे कोणत्या कलमान्वये किंवा कोणत्या कायद्यान्वये ही बंदी घालण्यात आलेली आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. निवृत्तीधारकांसाठी महाउपलब्धी ॲप हे एक आर्टिकल आलेले आहे. हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की निवृत्तीधारकांसाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? ॲपचं नाव काय आहे? महाउपलब्धी. आता विविध सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर या ॲपमुळे आता येणार आहेत. फॉर्म 16 उत्पन्नाचा दाखला हा देखील यामध्ये आता मिळणार आहे. राज्यातील निवृत्ती वेतनधारक आणि
कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाउपलब्धी ॲप कार्यान्वित केलेले आहे. 1 जुलैपासून निवृत्तीवेतनधारकांना या ॲपद्वारे सर्व सेवा आता उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचे आर्टिकल या ठिकाणी आलेले आहे. आय-टी पार्कमध्ये आता कचऱ्यातून बायो-सीएनजी निर्मिती आता करण्यात येणार आहे. आपल्याला माहीतच आहे, की सध्या कचऱ्याचा प्रश्न हा सर्वच मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये आता उद्भवलेला आहे आणि या कचऱ्यातून आता बायो-सीएनजी हे देखील तयार करता येऊ शकते आणि ही एक छान केस स्टडी देखील आपण आपल्या उत्तरामध्ये लिहू शकतो. हिंजवडीतील राजीव गांधी आय-टी पार्कमधील कचऱ्याची समस्या सोडवण्याचे पाऊल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच एम-आय-डी-सीने उचललेले आहे. एम-आय-डी-सीने प्रतिदिन 10 टन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा उभारलेला आहे. या प्रकल्पामुळे आय-टी पार्कमधील कचऱ्याच्या व्यवस्थापनासोबतच बायो-सीएनजी याची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या लक्षात घ्या, जर आपल्याला कुठेही इंटरव्ह्यूमध्ये देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारला, की कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये तुमची प्रमुख भूमिका काय असणार आहे? तर लक्षात घ्या, आपण यामध्ये बायो-सीएनजीचं एक उदाहरण देऊन म्हणजे एक जे ॲक्चुअली आपण जे इम्प्लिमेंट करत आहोत, हे उदाहरण जर देऊन आपण जर एक्सप्लेन केलं, तर आपलं उत्तर अतिशय अधिक प्रभावी ठरणार आहे. आर-टी-आय संदर्भात एक महत्त्वाची आता अपडेट आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर-टी-आयचे नियम हे आता केंद्रापेक्षा वेगळे असणार आहेत. आता नेमका बदल काय झालेला आहे आणि कोणकोणता बदल हा म्हणजे आपल्याला इम्पॅक्ट करणार आहे, हे देखील आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. आता माहिती अधिकार कायदा म्हणजे आर-टी-आय 2005 मध्ये देशभर लागू असताना राज्याच्या नव्या आर-टी-आय नियमांमधील अनेक तरतुदी केंद्राच्या कायदा व नियमांपेक्षा कठोर आहेत. शक्यतो आर-टी-आयचे नियम देशभर सारखे ठेवावेत अशी केंद्र सरकारने 2011 मध्ये राज्यांना केलेली विनंती महाराष्ट्र शासनाने धुडकावल्याचा आरोप असोसिएशन ऑफ सोशल अँड आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट्स म्हणजे असरा या संस्थेने केलेला आहे. केंद्राच्या कायद्यानुसार माहिती मागवण्याचे कारण विचारात येत नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये नव्या नियमांमध्ये ते आता बंधनकारक केलेले आहे. तसेच अर्ज एका विषयापुरता मर्यादित ठेवत 150 शब्दांची अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. एकाच अर्जामध्ये अनेक परस्पर संबंधी मुद्दे असल्यास केवळ पहिल्या विषयावर कार्यवाही करून उर्वरित माहितीसाठी स्वतंत्र अर्ज करण्यास सांगितले जाऊ शकते. याउलट आता केंद्रामध्ये आर-टी-आय आर-टी-आय नियम 2012 मध्ये 500 शब्दांची मर्यादा असून त्यामध्ये केवळ शब्दमर्यादा ओलांडल्यामुळे अर्ज फेटाळता येत नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. नव्या नियमांनुसार मात्र प्रत्येक अर्जासोबत स्वप्रमाणित छायाचित्र ओळखपत्र जोडून भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आणि माहिती का हवी याचे कारण नमूद करणे हे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही माहिती नसल्यास संबंधित अधिकारी अर्ज परत करू शकतो. तसेच शुल्काच्या बाबतीत देखील आता या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अर्ज शुल्क ₹10 वरून ₹30 करण्यात आलेले असून ही वाढ 200% आहे. कागदपत्रांच्या प्रतीसाठी प्रति पृष्ठ शुल्क ₹2 वरून ₹5 करण्यात आलेले आहे. स्कॅन अथवा डिजिटल स्वरूपातील कागदपत्रांनाही हे शुल्क लागू नाही. याशिवाय प्रथम अपीलासाठी ₹50, द्वितीय अपीलासाठी ₹100 आणि शुल्क आकारण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. याउलट केंद्र सरकारकडे अर्जाचे शुल्क ₹10 असून अपीलासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे असरा या संस्थेने म्हटलेले आहे. तर मित्रांनो आपल्याला यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने काय माहिती पाहिजे? तर केंद्रातला जो आर-टी-आय कायदा आहे, तो नेमका कधी लागू झाला आणि त्यातील प्रमुख तरतुदी काय आहेत? म्हणजे आणि महाराष्ट्राने या प्रमुख तरतुदीत कोणकोणता बदल केलेला आहे? म्हणजे आपल्याला कंपॅरिझनमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो किंवा सरळ-सरळ आपल्याला वन लाइनर किंवा प्रिलिममध्ये आपल्याला अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की आर-टी-आय कायदा कोणत्या वर्षाचा आहे? तो संमत कधी झाला? हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता मी मागे सांगितल्याप्रमाणे आता जो इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये जो करार झालेला आहे, आता यामध्ये इराणने पुन्हा एकदा हॉर्मुझची सामुद्री बंद केलेली आहे. परंतु हा नेमका करार काय होता आणि या करारातील प्रमुख तरतुदी कोणकोणत्या होत्या? तर हे आता आपण आत्ता पाहणार आहोत. लक्षात घ्या, अमेरिका आणि इराण दरम्यान बहुप्रतीक्षित शांतता सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. कराराच्या अटी आणि शर्ती पाहिल्या तर त्यामध्ये इराणचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण आणि अमेरिकेच्या अध्यक्षांमध्ये झालेला हा पहिलाच करार आहे. आता यामध्ये काय-काय आहे तर करारानंतर
हा जो करार झालेला होता आणि यामध्ये जे स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या, या करारानंतर तेलाचे दर प्रति बॅरल $80 पेक्षा कमी झालेले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी करारावर इंग्रजी आणि फारसीमध्ये डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी या करारावर मध्यस्थ आणि हमी देणारा देश म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. या करारामुळे युद्ध संपुष्टात येऊन हॉर्मुझ समुद्रधुनी तत्काळ खुली होणार आहे, अशा पद्धतीचं एक 19 तारखेच्या पेपरमध्ये आलेलं होतं. परंतु पुन्हा एकदा आता इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केलेले आहेत आणि याच कारणामुळे इराणने पुन्हा एकदा हॉर्मुझची समुद्रधुनी आता बंद केलेली आहे. आणि लक्षात घ्या, या संपूर्ण कराराला इस्लामाबाद करार असे देखील म्हटले जात आहे. कारण याचं कारण म्हणजे इस्लामाबादमध्ये खूप चर्चा यावर झालेल्या होत्या आणि आता फायनली नंतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ॲक्चुअली इस्लामाबादमध्ये हे आता ज्या सह्या आहेत, या इस्लामाबादमध्ये झालेल्या नाहीत, तर या दुसरीकडे झालेल्या आहेत. परंतु तरी देखील या कराराला इस्लामाबाद करार असेच म्हणण्यात येत आहे. आता या कराराचे 14 मुद्दे काय होते, तर हे या ठिकाणी आता दिसत आहेत. ते तुम्ही वाचून घ्या. पुढचा आर्टिकल आहे स्वदेशी ब्रह्मोससाठी 100व्या प्रवेगकाचे उत्पादन यावेळी आता आता करण्यात आलेले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी लागणाऱ्या म्हणजे प्रवेगक बुस्टर प्रणालींच्या स्वदेशी उत्पादनामध्ये नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजने महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. कंपनीने तयार केलेला 100वा स्वदेशी प्रवेगक गुरुवारी ध्वज दाखवून रवाना करण्यात आलेला आहे. यामुळे ब्रह्मोसच्या महत्त्वाच्या घटकासाठी असलेले रशियावरील अवलंबित्व आता संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षात घ्या, स्वदेशी ब्रह्मोस. आता ब्रह्मोस आपल्याला माहीत पाहिजे, की रशिया आणि भारत या 2 देशांनी मिळून हे एक क्षेपणास्त्र तयार केलेले आहे आणि आपण भारत आणि रशिया या दोन्ही मिळून तर जरी तयार केलं असलं, तरी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन होत आहे. परंतु यातील काही जे महत्त्वाचे घटक आहेत, हे रशियाकडून आपण मागवून घेत होतो. परंतु आता हा जो स्वदेशी ब्रह्मोससाठी आता 100व्या प्रवेगाचं उत्पादन झालेलं आहे. यामुळे आता लक्षात येत आहे, की रशियावरील जे काही आपलं अवलंबित्व होतं, हे आता आपण संपुष्टात आणलेलं आहे. म्हणजे आपण स्वतः देखील आता हे क्षेपणास्त्र तयार करू शकतो. पक्षांतर बंदीविषयी एक खूप छान लेख या ठिकाणी आलेला आहे. संतोष प्रधान यांनी हा लेख लिहिलेला आहे. आता आपल्याला माहीतच आहे, की पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू या सर्वच ठिकाणी पक्षांतर बंदीविषयी आता खूप मोठ्या अपडेट्स येत आहेत. म्हणजेच टी-व्ही-के पक्षाला ए-आय-डी-एम-के च्या काही आमदारांनी मतदान केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही महत्त्वाचे ठाकरे गटातील खासदार हे आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. अ, वेस्ट बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचा जो आपला पक्ष होता, ममता दीदींचा जो टी-एम-सी पक्ष आहे, त्याच्यातून खूप सारे म्हणजे जवळपास 20 खासदार फुटून हे दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत. तर ह्या सगळ्या अपडेटमध्ये आपल्याला पक्षांतर बंदी हे माहिती पाहिजे, त्याच्या रिलेटेड कोणत्या घटना दुरुस्ती आहेत आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या, पक्षांतर बंदीचे कधीही न सुटणारे प्रश्न. आता हे कशामुळे चर्चेमध्ये आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर या पक्षामध्ये आता फूट पडलेली आहे आणि ममतांचे नेतृत्व झुगारून 60 आमदारांनी वेगळी चूल मांडलेली आहे. तर 20 खासदारांनी देखील वेगळा गट स्थापन केलेला आहे. तसेच अभिनेता जोसेफ विजय यांच्या टी-व्ही-के पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यावर नवीन सरकार स्थापनेसाठी अण्णा द्रमुकच्या 25 आमदारांनी म्हणजे ए-आय-डी-एम-केच्या 25 आमदारांनी उघडपणे पक्षादेशाचे उल्लंघन करून विजय सरकारच्या बाजूने विश्वासदर्शक ठरावावर मतदान केलेले होते. याच तरतुदी आधारे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटींवरील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये अद्यापही प्रलंबित आहेत. आता नेमका पक्षांतर बंदीला आळा बसावा किंवा आयाराम गायाराम या संस्कृती रोखण्यासाठी 1985 मध्ये करण्यात आलेल्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये 10व्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आलेला होता आणि पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कितपत यशस्वी ठरल्या याबाबत आता कायदेतज्ञांमध्ये दुमतच दिसत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात 1992 मध्ये नागालँडमधील किहोटो होलोहॉन विरुद्ध झासिलुहू या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा मैलाचा दगड ठरलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला एकतर 1985 मध्ये आलेली 52वी घटना दुरुस्ती माहिती पाहिजे. तसेच 1992 मध्ये झालेला जो किहोटो होलोहान खटला आहे, हा देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या किहोतो होलोहान खटल्यामध्ये नेमकं काय झालं तर कारण या खटल्यामध्ये मूळ पक्षांतर बंदी कायद्यात
पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम असेल व त्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येणार नाही, अशी तरतूद होती. पण उपरोक्त खटल्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्यान्वये पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू करता येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. अध्यक्षांनी निकाल दिल्यावरच त्याला न्यायालयात आव्हान देता येईल, असे देखील स्पष्ट यावेळी करण्यात आलेले होते. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप बसलेला होता. मात्र 2006 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने राज्यसभा निवडणुकीमध्ये आमदारांच्या मतांच्या फुटीला लगाम बसण्याऐवजी त्यांना मोकळे रान भेटलेले आहे, असे मानले जात आहे. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदाराला पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवणे बंधनकारक करण्यात आले. पक्षादेशाचा भंग केल्यास आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी मूळ तरतूद होती. पण कुलदीप नय्यर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभेचे मतदान हा सभागृहाच्या कामकाजाचा भाग नाही, सबब पक्षांतर बंदी कायदा हा लागू होऊ शकत नाही. म्हणून पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास आमदाराला अपात्र ठरवू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल यावेळी देण्यात आलेला होता. आणि याच्याच परिणामी पक्षाचा आदेश झुगारून विरोधी मतदान करण्याचा आमदारांना वावच मिळालेला होता. त्यानंतर आता ह्या ठिकाणी जे सांगितलं आहे की पश्चिम बंगालमधील, त्यामध्ये काय तर तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला होता आणि हा स्वतंत्र गट स्थापन करून नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडिया या नवख्या आणि फारशा ज्ञात नसलेल्या पक्षामध्ये हा गट विलीन केलेला आहे. आणि या पक्षाबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हती. या पक्षाला निवडणुकीमध्ये म्हणजे त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 822 मते मिळाली होती आणि तरी देखील तृणमूल काँग्रेसचा हा जो गट आहे, हा फुटीर गट नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडिया या या पक्षामध्ये हा गट स्थापन म्हणजे हा जो काही गट आहे, हा या पक्षामध्ये विलीन देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांचे आता डोळे आता विस्फारलेले आहेत. कारण अशा पद्धतीचं पक्षांतर बंदी हे खूप मागे देखील पाहण्यात नव्हती आली आणि आगामी काळामध्ये देखील आता यावर काय-काय घडामोडी होत आहेत, हे देखील आता आपल्याला पाहता येणार आहे. तर लक्षात घ्या पक्षांतर बंदी रिलेटेड सध्या खूप चर्चा आहे. आपल्याला या रिलेटेड आपल्या राज्यघटनेमध्ये देखील कोणकोणत्या तरतुदी आहेत, कोणकोणत्या घटना दुरुस्ती आहेत आणि महत्त्वाचे काय नेमकं लीगल आहे की 1/3 पक्षांतर बंदी योग्य आहे, 2/3 योग्य आहे आणि या दोन्ही देखील कोणत्या घटना दुरुस्तींनी करण्यात आलेल्या होत्या, हे आपल्याला माहिती असणं परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी डाव्या साइडला एक महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये सुधारणांसाठी आता एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्य सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव असून मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव कृषी, सचिव इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हे सदस्य देखील या समितीमध्ये असणार आहेत. आता एक महत्त्वाचा इंडेक्स मागील आठवड्यामध्ये आलेला होता. त्या इंडेक्सचं नाव आहे एम-एस-सी-आय इंडेक्स म्हणजेच काय? तर एम-एस-सी-आय इंडेक्समध्ये आता भारताची घसरण झालेली आहे. आता ही नेमकी घसरण काय आहे आणि ही सध्या भारताला इम्पॅक्ट कशी करू शकते, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. भारतीय शेअर बाजाराची ताकद आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास याचे महत्त्वाचे मोजमाप मानल्या जाणाऱ्या एम-एस-सी-आय या उदयोन्मुख बाजार निर्देशांक अर्थात इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये भारताचे वजन गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. गेल्या वर्षी सुमारे 21 ते 22% ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेले भारताचे वजन आता जवळपास 12% घसरलेले आहे. या नाट्यमय घसरणीमुळे भारत या निर्देशांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावरून थेट आता चौथ्या क्रमांकावर फेकलेला आहे. आता एम-एस-सी-आय निर्देशांक म्हणजे काय? तर लक्षात घ्या याचा फुल फॉर्म काय आहे? मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल एम-एस-सी-आय ही जागतिक स्तरावर विविध देशांच्या शेअर बाजारांचे मूल्यांकन करून निर्देशांक तयार करणारी एक अत्यंत नामांकित संस्था आहे. जगभरातील हजारो अब्ज डॉलर्सचे निष्क्रिय निधी म्हणजेच पॅसिव्ह फंड आणि ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड हे या एम-एस-सी-आय निर्देशांकाचे तंतोतंत अनुकरण करतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या निर्देशांकामध्ये एखाद्या देशाचे वजन वाढले तर जागतिक फंड्स त्या देशातील कंपन्यांच्या समभागामध्ये अधिक पैसा गुंतवत असतो. याउलट वजन जर कमी झाले तर हे जागतिक फंड्स भारतातून आपला पैसा काढून घेतात. त्यानंतर या निर्देशांकामध्ये भारत नेमका कुठे आहे? तर एम-एस-सी-आय या इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकामध्ये भारताच्या सर्वात मोठ्या 2 कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एच-डी-एफ-सी बँक हे अलीकडेच
महिन्यांमध्ये अलीकडच्या महिन्यांमध्ये अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर घसरलेल्या आहेत. मार्च 2026 मध्ये या कंपन्या 7व्या आणि 8व्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या निर्देशांकातील वैयक्तिक वजनात देखील घट झालेली आहे. यामुळे MSCI EM निर्देशांकातील भारताचे एकूण वजन 10.87% वर घसरलेले होते आणि हा जो काही आहे, ही जी काही घसरण आहे, ही गेल्या 6 वर्षातील नीचांकी स्तर मानली जात आहे. आता या निर्देशांकामध्ये तैवान आणि दक्षिण कोरियाने अतिशय मुसंडी मारलेली आहे. AI आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगामध्ये तैवानने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एकट्या तैवानचे MSCI उदयोन्मुख बाजार निर्देशांकातील वजन आता 25% आसपास पोहोचलेले आहे. आता भारतासाठी धोक्याची घंटा का? कारण भारताची अर्थव्यवस्था अजूनही जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मात्र जागतिक गुंतवणूकदार आता केवळ पारंपरिक आर्थिक वाढ म्हणजे GDP पाहत नाहीत, तर संबंधित देश भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये म्हणजे जसे की AI, सेमीकंडक्टर, प्रगत तंत्रज्ञान यामध्ये किती आघाडीवर आहे याला महत्त्व देत असतो. भारताने जर डेटा सेंटर्स, चिप निर्मिती आणि AI परिसंस्था यामध्ये वेगाने पायाभूत सुविधा उभारल्या आणि मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित केले, तर भविष्यात भारताचे वजन देखील पुन्हा एकदा वाढू शकते. लक्षात घ्या, आपल्यासाठी हा नवीन इंडेक्स आहे. हे नाव देखील तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, MSCI इंडेक्स. परंतु या इंडेक्सचा आधार घेऊन आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की MSCI निर्देशांकामध्ये भारताची घसरण झालेली आहे आणि ही घसरण रोखण्यासाठी तुम्ही कोणत्या-कोणत्या उपाययोजना करू शकता. तर हे देखील आपण आता यामध्ये चर्चा केलेली आहे. नुकत्याच झालेल्या G7 बैठकीमध्ये आता खलाशांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन केलेले आहे. आपल्याला माहीतच आहे, की मागील आठवड्यामध्ये हा मुद्दा अतिशय चर्चेमध्ये होता आणि याच अनुषंगाने ही अपडेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा उपस्थित केलेला आहे. इराणबरोबरच्या शांतता कराराची अंमलबजावणी करताना खलाशांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलेले आहे. त्याचवेळी गेल्या वर्षभरामध्ये तणावपूर्ण बनलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पावले उचलण्यावरही या दोन्ही नेत्यांनी यामध्ये आता भर दिलेला आहे. प्रख्यात गायक नट प्रसाद सावकार यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. मराठी रंगभूमीवरील संगीत नाटक परंपरेचा सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या नाट्यकर्मींमध्ये अग्रणी असलेले प्रख्यात गायक नट प्रसाद सावकार यांचे बुधवारी दुपारी पणजी येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. अजून एक इथं या ठिकाणी खूप महत्त्वाचे आर्टिकल आलेले आहे, जे आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणावर 6% खर्चाचे उद्दिष्ट अद्यापही अपूर्ण आहे आणि हे आर्टिकल आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारण्यात येऊ शकते, की शिक्षणावर आजतागायत 6% खर्च जे काही उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते, हे आजतागायत गाठलेले नाहीये आणि याचा परिणाम कसा होऊ शकतो किंवा की 6% खर्चाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, हे देखील आपण यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. याच अनुषंगाने या संसदीय समितीकडून जो काही अहवाल आलेला आहे, याचा जो काही डेटा आहे, हा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शिफारस केल्यानुसार शिक्षणावरील खर्च GDPच्या 6% पर्यंत वाढवण्यात सरकार अपयशी ठरल्याचे संसदीय समितीने म्हटलेले आहे. उच्च शिक्षणासाठी सध्या होत असलेले निधीचे वाटप अपुरे असून त्यामध्ये वाढ करण्याची गरज समितीने व्यक्त केलेली आहे. दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीने मंगळवारी आपला 381 वा कृती अहवाल राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे सादर केलेला आहे. देशातील महागाईचा दर पाहता उच्च शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये दरवर्षी किमान 8 ते 10% वाढ व्हायला हवी आहे. परंतु वर्ष 2024-25च्या तुलनेमध्ये वर्ष 2025-26 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये झालेली वाढ ही कमी आहे. वर्ष 2035चे उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील खर्च तातडीने वाढवण्याची शिफारस देखील या समितीने केलेली आहे. सरकारने यावर आपली बाजू मांडताना सांगितले, की शिक्षण विभागाला मिळणारा निधी हा वित्त मंत्रालयाने ठरवून दिलेला एकूण बजेटच्या मर्यादेनुसार आणि विभागांच्या गरजेनुसार वाटप केला जातो. आता निधी वाढण्याची शिफारस ही फक्त याच समितीने केलेली असं नाही, की खूप दिवसांपासून किंवा मागील 10 ते 20 वर्षांपासून यावर चर्चा सुरूच आहे आणि या आता नुकत्याच आलेल्या अहवालानुसार वर्ष 2021-22 मध्ये केंद्र आणि सर्व राज्य मिळून शिक्षणावर झालेला एकूण खर्च GDPच्या अवघा 4.12% इतकाच होता, जो राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टापेक्षा खूपच कमी आहे. विशेष म्हणजे 2022च्या आकडेवारीनुसार भूतान
या देशामध्ये 7.47% आणि मालदीव या देशामध्ये 4.67% इतका खर्च केला गेलेला आहे. यांसारखे सार्क देशही भारतापेक्षा आपल्या जी-डी-पीचा जास्त हिस्सा शिक्षणावर खर्च करत आहेत आणि ही गोष्ट खरंच योग्य आहे. ॲक्चुअली भारताचं जे काही आता आगामी पिढी आहे, या आगामी पिढीला जास्तीत जास्त कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षणावर अधिकाधिक खर्च करणं हे सर्वच देशांकडून अपेक्षित असतं आणि भारताकडून देखील ते अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीचा अहवाल हा संसदीय समितीने आता यावेळी जाहीर केलेला आहे. आता G7 बैठकीमध्ये भारत आणि इंग्लंड या 2 देशांदरम्यान देखील चर्चा झाली आणि या दोन्ही देशांदरम्यानचा व्यापारी करार आता 15 जुलैपासून लागू होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट यावेळी आता देण्यात आलेलं आहे. भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या सर्वंकष आर्थिक आणि व्यापारी कराराची म्हणजे CETA या कराराची अंमलबजावणी 15 जुलैपासून केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी बुधवारी केलेली आहे. फ्रान्स येथे G7 शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी मोदी आणि स्टारमर यांच्यामध्ये ही चर्चा देखील झालेली आहे. मोदी गेल्या वर्षी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले असताना 24 जुलै 2025 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार या कराराची अंमलबजावणी मे महिन्यात होणार होती. मात्र ब्रिटनने काही महिन्यांपूर्वी पोलादविषयी धोरण बदलल्यामुळे कराराची अंमलबजावणी ही पुढे ढकलण्यात आलेली होती. यावर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंनी विविध स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, CETA करार म्हणजे सर्वंकष आर्थिक आणि व्यापारी करार, ज्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे CETA हा करार कोणत्या देशांदरम्यान आहे? तर भारत आणि इंग्लंड किंवा भारत आणि ब्रिटन या 2 देशांदरम्यान हा करार आता असणार आहे आणि हा 15 जुलै 2026 पासून आता हा लागू होणार आहे. या ठिकाणी महत्त्वाचे काही आकडे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हे देखील आपल्याला आकडे थोडक्यात जरी माहिती असेल तरी देखील आपण परीक्षेसाठी मध्ये हे आकडे मांडू शकतो. देशाच्या वार्षिक संरक्षण उत्पादनाने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1.78 लाख कोटींचा उच्चांक गाठल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही वाढ 15.6% इतकी असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलेले आहे. देशामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 1.54 लाख कोटी मूल्याचे संरक्षण उत्पादन करण्यात आलेले होते. 2020-21 मध्ये हा आकडा 84,643 कोटी इतका करण्यात आलेला होता. त्यात 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 110% इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे आणि अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने नुकतेच दिलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वार्षिक संरक्षण उत्पादनाचा आता नुकताच उच्चांक झालेला आहे आणि 2025-26 मध्ये 1.78 लाख कोटींचं उत्पादन यावेळी करण्यात आलेलं आहे. आणि डिफेन्स या क्षेत्रामध्ये जर एखादा प्रश्न आला तर ही आकडेवारी आपण त्यामध्ये नक्की मांडू शकतो. यानंतर पुढचे आर्टिकल आहे, प्रधानमंत्री जनधनची 15.17 कोटी खाती 15.17 कोटी खाती ही निष्क्रिय आहेत अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा अहवाल या समोर आलेला आहे. आता देशातील आपल्याला माहितीच आहे की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत 57,99,00,000 खाती अस्तित्वात असून त्यापैकी 42,82,00,000 खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिलेली आहे. यावरून सुमारे 15,17,00,000 खाती ही कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. आता आपल्याला माहीतच आहे की देशातील सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवांशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खाती उघडण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक महत्त्वाची योजना आहे. जनधन योजना म्हणजे काय? तर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे आणि शासकीय योजनांचे लाभ थेट खात्यात पोहोचवणे या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तसेच रुपे डेबिट कार्ड, अपघात विमा आणि इतर वित्तीय सेवांचाही लाभ यामध्ये देण्यात आलेला होता. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेमध्ये आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, प्रधानमंत्री जनधन योजना ही कधी सुरू झाली आणि त्यामध्ये हे जे काही महत्त्वाचे आकडे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, हे देखील आकडे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एसेमध्ये किंवा कोणता जर निबंध आला तर या निबंधामध्ये देखील आपण अशा पद्धतीचे फॅक्ट यामध्ये या अहवालाच्या अंतर्गत आपण देऊ शकतो. या ठिकाणी आता पुन्हा एकदा निखिल संजय रेखा अडसुळे यांनी एक खूप छान लेख लिहिलेला आहे. लेखाचं नाव आहे इतिहास लेखन की व्हिक्टोरियन अस्वस्थता. आता नेमकं झालेलं काय आहे आणि आपल्याला त्याबद्दल माहिती देखील असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन
आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजे एन-सी-आर-टीने इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मोहनजोदडो येथील 4,500 वर्ष जुन्या कांस्य मूर्तीचे चित्र वस्त्राच्छादित दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेले आहे. परिषदेने आता आधीचेच छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी आपण अशा पद्धतीने प्राचीन इतिहासावर आधुनिक काळातील अस्वस्थता आणि संकोच आणि पूर्वग्रह लादणे हे थांबवले पाहिजे, अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे. आता या अनुषंगाने आपल्याला ही जी काही मूर्ती आहे, म्हणजे यामध्ये या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल, की ही जी काही मूर्ती आहे, ही मूर्ती आणि तिचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे आणि 9वीच्या ज्या काही पाठ्यपुस्तकामध्ये त्याला वस्त्राच्छादित करण्याचा जो काही केविलवाणा प्रयत्न झालेला आहे, हा कशा पद्धतीने चुकीचा आहे किंवा यावर तुमचे मत काय? अशा पद्धतीचा देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे हे आर्टिकल आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अ, आता ते अगोदर आपण त्या मूर्तीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ अर्नेस्ट मॅके यांनी 1926 मध्ये मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये ही मूर्ती त्यांना सापडली होती. ती 10.5 सेंटीमीटरची कांस्य मूर्ती होती. जॉन मार्शल आणि मॉर्टिमर व्हीलर या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिला डान्सिंग गर्ल म्हणजे नर्तिका असे नाव दिलेले होते. तिच्या उभे राहण्याच्या पद्धतीमुळे मार्शल यांनी तिला उद्धट असे म्हटलेले होते. व्हीलर यांनी तिला एक विशिष्ट युरोपियन आणि वसाहतवादी मानसिकतेतून पाहिले होते. भारतातील अग्रगण्य पुरातत्वशास्त्रज्ञ शिरीन रत्नागर यांनी वरील वसाहतवादी नामकरणातील फोलपणा उघड केलेला होता. रत्नागर म्हणतात, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्राचीन सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवर त्यांच्या काळातील सामाजिक संरचना व त्यातून निर्माण झालेली त्यांची स्वतःची समज ही लादलेली होती. म्हणजे 19व्या शतकातील नाचणाऱ्या मुली पाहून त्यांनी या ऐतिहासिक मूर्तीला डान्सिंग गर्ल ठरवलेले होते. खरे तर ही मुलगी नर्तिकाच होती याचा कोणताही ठोस पुरातत्वीय पुरावा कुठेच सापडलेला नाही. तिचा एक हात कमरेवर आणि पायाची विशिष्ट स्थिती असणे म्हणजे ती नृत्य करते असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. अभ्यासक एडवर्ड सैद यांच्या ओरिएंटॅलिझम या सिद्धांतानुसार पाश्चात्य इतिहासकारांनी पूर्वेकडील संस्कृतींना नेहमीच पूर्वग्रहदूषित चष्म्यातून पाहिलेले होते. डान्सिंग गर्ल हे नाव याच मानसिकतेचे प्रतीक आहे. रत्नागर या मूर्तीच्या सौंदर्यापेक्षा तिच्या तांत्रिक कौशल्याकडे आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. ही मूर्ती लॉस्ट वॅक्स कास्टिंग म्हणजे मेण ओतण्याची पद्धत या प्रगत तंत्रज्ञानाचा नमुना आहे. तांबे आणि कथील यांचे अचूक मिश्रण करून एवढी सूक्ष्म आणि पोकळ मूर्ती बनवणे ही सिंधू संस्कृतीच्या प्रगत धातुशास्त्राचे प्रतीक आहे. तिच्या डाव्या हातावर खांद्यापासून मनगटापर्यंत असणाऱ्या 25 बांगड्या ही तिथल्या प्रादेशिक आभूषणांचा परंपरेचा भाग असण्याची शक्यता आहे आणि कोणत्याही नृत्याचा पोशाखाचा नाही. त्यामुळे याला डान्सिंग गर्ल म्हणणं हे चुकीचं आहे, असं या आर्टिकलमध्ये मांडलेलं आहे. आता तुम्हाला या मूर्तीबद्दल थोडंसं इतिहास माहिती झालेलं असेल. यापुढे जे काही आहे ते आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं नाही. त्यामुळे आता आपण सरळ स्किप करणार आहोत. या ठिकाणी एक आर्टिकल आले आहे, की टेलिग्राम बंदी रिलेटेड. आता हे टेलिग्राम बंदी रिलेटेड आपण आता थोडक्यात थोड्या वेळ आधी आपण माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. आता तरी या ठिकाणी कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत आणि ती बंदी योग्य की अयोग्य. आता दिल्ली कोर्टाने जरी याला योग्य म्हटलेलं असलं, तरी आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला जर दोन्ही बाजू मांडायच्या झाल्या, तरी आपल्याला दोन्ही मुद्दे माहिती असणं गरजेचं आहे. आता गेल्या 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे लक्षात आल्याने ती रद्द करून 21 जूनला नीट नव्याने घेतली जात आहे आणि आता फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना एका जागी ठेवून त्यांच्या संपर्कावर निर्बंध, प्रश्नपत्रिकांची वाहतूक थेट हवाई दलाच्या नियमांनी कडेकोट बंदोबस्तात, सर्व प्रक्रियेवर पंतप्रधानांच्या कार्यालयाची देखरेख असे आणखी बरेच उपाय यामध्ये योजले गेलेले आहेत. हेतू यामध्ये अजिबात वाईट नाही. पण या सर्व बंदोबस्तानंतरही परीक्षेला जेमतेम आठवडा राहिलेला असताना फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा अवया समाज माध्यमावर उठायला लागलेल्या होत्या. त्यातील मुख्य आहे ते म्हणजे टेलिग्राम. टेलिग्रामवरील अनेक चमूंवर बनावट प्रश्नपत्रिका बनवून टाकून त्या फेरपरीक्षेच्या असल्याचे दावे यामध्ये केले गेलेले होते. अनेकांनी तर त्या विकण्याचाही बोली लावलेल्या होत्या. नीट परीक्षा घेणाऱ्या एन-टी-एने हे सगळे दावे फेटाळलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे हे स्पष्ट केलेले आहे. केंद्र सरकारने मात्र या पार्श्वभूमीवर भारतातील टेलिग्रामच्या वापरावर 22 जूनपर्यंत निर्बंध घातलेले आहेत आणि या उपाययोजनांवरील संपादन करण्याची सुविधा तर आता 30 जूनपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. आता नीटच्या 3 मेच्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्न एन-टी-एशी संबंधित परीक्षकांनीच कसे फोडले, हे सीबीआयच्या तपासात उघड झालेले आहे. 2024 मध्ये देखील काही ठिकाणी झालेल्या पेपरफुटी प्रकरणातही नीटच्या प्रश्नपत्रिकांना स्ट्रॉंग रूममधील कर्मचाऱ्यांमुळेच पाय फुटल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे. असे असताना टेलिग्रामवरील बंदी हा पेपरफुटी रोखण्याचा मार्ग आहे का?
हा एक निर्णय हास्यास्पद ठरू शकतो आणि हा मुद्दा देखील आपण आपल्याला माहिती असायला हवा, की 2024 मध्ये देखील पेपर फुटी झाली होती आणि यामध्ये देखील ज्यांनी तो पेपर सेट केलेला होता, त्यांचाच यामध्ये हात होता. आता यामध्ये एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी एक मत दिलेलं आहे. Telegram बंद कराल, मग WhatsAppचं काय? तर पुढे जाऊन प्रसारमाध्यमेही बंद करणार का? विरोध ही सुद्धा गैरमाहिती असते. ती व्यक्त करणारे मंचही का बंद करू टाकत नाही? असे करा ना, की लोकांचे एकमेकांशी बोलणेच बंद करून टाका, जेणेकरून हा प्रश्नपत्रिकाच फुटणार नाही. तर अशा पद्धतीचं देखील मत यावेळी आता वर्तवण्यात येत आहे. आपल्याला सर्व मुद्दे अ, या ठिकाणी माहिती पाहिजेत, कारण आपण क्रिटिकल थिंकिंग जर आपण केली, तर आपल्याला कोणतीही गोष्ट आपण एकांगी पाहू शकत नाही. टेलिग्राम बंदीचा निर्णय हा योग्य की अयोग्य हा पुढे जाऊन आपल्याला लक्षात येणारच आहे. परंतु परीक्षेमध्ये लिहिताना मात्र आपल्याला सर्व मुद्दे माहिती असणं हे खूप खूप आवश्यक आहे. या ठिकाणी एक छोटंसं आर्टिकल आलेलं आहे, ज्याचं नाव आहे हरकती सुनावणीनंतरच उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शिरसाट यांनी दिलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, की अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात एक अहवाल आलेला आहे. हा अहवाल कोणी दिलेला आहे? तर न्यायमूर्ती बदर यांनी हा समितीचा या या समितीने हा अहवाल दिलेला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये सरळ-सरळ वन लाइनर घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भातचा अहवाल हा कोणत्या समितीने दिलेला आहे? तर न्यायमूर्ती बदर समिती असे त्याचे नाव आहे. 17 जून या दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये एक काही खूप छान आर्टिकल आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे आर्टिकल आलेले होते. यातील पहिलं आर्टिकल आहे उत्तर प्रदेश आणि गुजरातला जादा महसूल मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता मोठी तूट आता जाणवून येत आहे. आता नेमकं काय झालेलं आहे आता आपण सविस्तरपणे पाहूया. उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, मणिपूर आणि अन्य 9 राज्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अतिरिक्त महसूल संकलनाची नोंद केलेली आहे. तर उर्वरित 15 राज्यांमध्ये महसुली तूट नोंदवण्यात आलेली आहे. देशाचे नियंत्रक व महालेखापरीक्षक कॅग यांनी यांचे के. संजय मूर्ती यांनी मंगळवारी राज्यांची आर्थिक स्थिती 2024-25 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्राचा समावेश महसुली तूट नोंदवणाऱ्या 15 राज्यांमध्ये करण्यात आलेला आहे. कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यांना महसुली तुटीचा सामना करावा लागलेला आहे. देशातील सर्वच्या सर्व 28 राज्यांमध्ये राजकोषीय तूट ही नोंदवण्यात आलेली आहे आणि महसुली तूट ही 15 राज्यांमध्ये नोंदवण्यात आलेली आहे. तसेच 2023-24च्या तुलनेमध्ये 2024-25 मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातसह अनेक राज्यांच्या राजकोषीय तुटीतही मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे. या अहवालानुसार देशातील 18 राज्यांनी 2024-25 या वर्षामध्ये महसुली नफा मिळवण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवलेले होते. परंतु त्यापैकी केवळ 9 राज्यांनाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि तेलंगणा यासारख्या मोठ्या राज्यांना वर्षाच्या शेवटी महसुली तुटीचा सामना करावा लागलेला आहे. लक्षात घ्या, महसुली तूट, राजकोषीय तूट या दोन्ही कन्सेप्ट हे आपल्याला खूप स्ट्राँग माहिती असणं आवश्यक आहे. महसुली खर्च, राजकोषीय खर्च हे देखील आपल्याला इकॉनॉमीमध्ये आपण हे वाचणं अपेक्षित आहे आणि हे जर आपल्याला माहिती असेल, तरच हे आर्टिकल आपल्याला खूप चांगलं समजणार आहे. या अहवालाचं नाव पुन्हा एकदा सांगतो, अहवाल कोणी दिलेला आहे? तर आपल्या देशाचे जे कॅग आहेत, के. संजय मूर्ती यांनी राज्यांची आर्थिक स्थिती 2024-25 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये ही आकडेवारी आता समोर आलेली आहे. आता पगार, निवृत्तीवेतन आणि अनुदान यांचा मोठा ताण हा राज्यांवर आहे. पगार, निवृत्तीवेतन, व्याजाची देयके आणि अनुदाने यांसारख्या अनिवार्य किंवा बांधिलकीच्या खर्चामुळे राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे. 2024-25 मध्ये महसुली खर्चाच्या 53.31% रक्कम ही केवळ या घटकांवर आणि विविध अनुदानांवर खर्च झालेली आहे. विशेषतः अनुदानावरील खर्चात अत्यंत वेगाने वाढ झालेली आहे. एकूण खर्चांपैकी 78.46% रक्कम ही केवळ 8 प्रमुख घटकांवर झालेली आहे. 8 प्रमुख घटक कोणते? तर पगार, पेन्शन, व्याज, 3 प्रकारचे सहाय्यक अनुदान आणि विकास कामे. अशा पद्धतीचा खर्च हा झालेला आहे आणि हा खर्च एकत्रित राज्य सकल उत्पन्नाच्या म्हणजे जी-एस-डी-पीच्या 12.38% इतका आहे. आता महाराष्ट्रासाठी हे सर्व आता महाराष्ट्रामध्ये मोठी तूट जरी असली, तरी महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी एक राज्याच्या एकूण महसुली खर्चापैकी पगार, पेन्शन आणि व्याजावरील खर्च केवळ 29% आहे, जो सर्व 28 राज्यांमध्ये सर्वात कमी आहे. याउलट नागालँडमध्ये हा खर्च सर्वाधिक 74% इतका आहे. आणि तसेच आता या ठिकाणी एक दिलेलं आहे, की राज्याच्या खर्चामध्ये 10 वर्षामध्ये 131% देखील वाढ ही झालेली आहे. ही आकडेवारी आपल्याला या आकडेवारीचा संदर्भ देऊन आपण वेगवेगळे उत्तर यामध्ये लिहू शकतो. आता या ठिकाणी अजून एक योजनेचं आलेलं आहे. आपण आता थोड्या वेळापूर्वी जनधन योजनेबद्दल माहिती पाहिली होती. आता या ठिकाणी ग्रामीण पेयजल योजना
आणि याला नुकतीच आता नवसंजीवनी आता मिळणार आहे. या संदर्भाचं हे आर्टिकल आहे. पुन्हा एकदा परीक्षेच्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आर्टिकल असणार आहे. यामध्ये कोणती नवसंजीवनी आहे, की कोणत्या धोरणाला मंजुरी मिळालेली हे आपण आता सविस्तरपणे पाहूया. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी योजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. या धोरणानुसार राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन 2.0 मधील योजनांचा देखभाल दुरुस्तीचा सर्वंकष आराखडा यावेळी तयार केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांचे एकत्रीकरण करून धोरण राबविण्यात येणार आहे. नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 राबवण्यात येणार असून यातून 2047 पर्यंत राज्यातील ग्रामीण कुटुंबासाठी शाश्वत, स्वच्छ आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन अशा टप्प्यांचे या अहवालामध्ये किंवा या डॉक्युमेंटमध्ये नियोजन केले जाणार आहे. तसेच गावांची जलस्वयंपूर्णता, जलस्रोतांची पुनरुज्जीवन करून स्रोतांची शाश्वतता, जलसंवर्धनासाठी पर्जन्य जल संकलन, सांडपाणी पुनर्वापर व पुनर्भरणावर भर, पाणी चोरी थांबवणे, सर्व योजना ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांना अथवा सामाजिक संस्थांना हस्तांतरित करणे, तसेच ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण व त्याद्वारे शाश्वत पाणी व स्वच्छता व्यवस्थापन करणे, पाणी व स्वच्छतेच्या मालमत्तांची रिअल टाइम देखरेख व्यवस्थापनाचे डिजिटल व्यासपीठाचा विस्तार करणे, हे देखील यामध्ये आता नमूद करण्यात आलेले आहे. हे सर्व मुद्दे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. हे आपण परीक्षेमध्ये मांडणं अपेक्षित आहे. पाणी व स्वच्छता सेवा व तक्रारींचे GIS व डॅशबोर्ड आधारित रिअल टाइम ट्रॅकिंग अंमलात आणणे, हे देखील अशा गोष्टी देखील साध्य करण्यात येणार आहेत. आता जिल्हा परिषद स्तरावर एकत्रित निधी यामध्ये आता तयार करण्यात येणार आहे. या धोरणानुसार स्वतंत्र नळ पाणी पुरवठा तसेच प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीकरता देखभाल दुरुस्ती निधी तसेच एकत्रित निधी म्हणजे कॉर्पस फंड आणि संबंधित ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद स्तरावर निर्माण करण्यात येणार आहे. हा निधी ग्रामपंचायती, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, अंमलबजावणी यंत्रणांना भांडवली व पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती कामासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच त्रिस्तरीय तक्रार निवारण कक्ष व्यवस्था असणार आहे. यामध्ये नल जल सेवा ॲप्लिकेशन, नल जल मित्र यांचा वापर केला जाणार आहे. तसेच या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचे मध्यवर्ती संनियंत्रण व माहिती व्यवस्थापन कार्यक्षमतेने राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत मध्यवर्ती जलव्यवस्थापन यंत्रणा देखील स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सर्वसमावेशक संगणकीय आज्ञावली प्रणाली देखील यामध्ये तयार करण्यात येणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्रामीण पेयजल योजनेला आता नुकतीच नवसंजीवनी मिळालेली आहे आणि याचं ग्रामीण पेयजल धोरण 2026 यावर आता मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे. तर या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा आपल्याला जर असा एक रँडम प्रश्न आला की पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवू शकाल, तर यातील ज्या कोणत्याही उपाययोजना यामध्ये दिलेल्या आहेत या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. स्मार्ट मीटर यावरून आता राज्यभर आता सध्या वाद सुरू आहे आणि हा वाद आपल्याला माहिती असणं देखील गरजेचं आहे. स्मार्ट मीटर नेमका वाद काय आहे आणि यावर वाद का तयार होतोय हे आपण आता आज पाहणार आहोत. आता स्मार्ट मीटर म्हणजे काय? तर सध्या महावितरणाच्या निम्म्याहून अधिक वीज ग्राहकांकडे पूर्वीचे साधे मीटर लागलेले आहे. या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली जाते याचे नियमित वाचन वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम व कंत्राटी कर्मचारी यामार्फत केले जाते. त्या आधारे ग्राहकाला वीज देयक पाठवले जाते. स्मार्ट मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून बघता येणार आहे. त्यामुळे त्याचा वीज वापर कमी जास्त करता येतो. जुने मीटर असल्याने ग्राहकाचे वीज देयक थकले की वीज पुरवठा खंडित करायला वीज कर्मचाऱ्याला जावे लागते. स्मार्ट मीटरमध्ये मात्र स्वयंचलित पद्धतीने महावितरणाकडून आता वीज खंडित केली जाऊ शकते आणि याचमुळे आता याचं जो काही वाद आहे हा आता उफाळून आलेला आहे. महावितरणे 13 जून 2026 रोजी लाखो ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे पाठवलेल्या संदेशामध्ये 48 तासांनंतर विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येईल अशा पद्धतीचा मेसेज पाठवण्यात आलेला होता. या संदेशामुळे ग्राहकांची पूर्वसंमती गृहीत धरली जात नसल्याचा आभास यावेळी निर्माण झालेला होता. यामुळे ग्राहक संघटना, काही राजकीय संघटना आणि वीज कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदवलेला होता. आता स्मार्ट प्रीपेड मीटर याचा मुद्दा जो आहे हा विधानसभेमध्ये देखील अनेक वेळा गाजलेला आहे.
त्यावेळी सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती नसून ग्राहकांची संमती आणि निवडींचे स्वातंत्र्य कायम राहील असे स्पष्ट केलेले होते. तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीचे लावणार नसल्याचे यावेळी सांगितलेले आहे. आता महावितरणचे काय म्हणणे आहे, तर महावितरणाच्या मते हा संदेश केवळ जनजागृतीसाठी पाठवण्यात आलेला होता. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग, मोबाईल ॲपद्वारे वीज वापरावर लक्ष ठेवणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि वीज चोरीवर नियंत्रण ठेवणे ही आता शक्य होणार आहे आणि त्यामुळे मीटर बदलण्याची प्रक्रिया मोफत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी देखील आपल्याला दोन्ही मुद्दे माहिती पाहिजे, की स्मार्ट मीटर बसवणे हे खरंच योग्य आहे की अयोग्य? तर स्मार्ट मीटर जर बसवले तर त्याचे फायदे काय? आता हे या ठिकाणी महावितरण या संघटनेने आता सांगितलेले आहे. आता हे सर्व फायदे असतानाही नेमकी ग्राहकामध्ये नाराजी का आहे? तर स्मार्ट मीटरमुळे भविष्यामध्ये पूर्व भरणा पद्धतीने लागू होणार आहे. म्हणजेच वीज देयकावर वाढ होऊ शकते. हे मीटर कधीही प्रीपेडमध्ये बदलणे शक्य आहे. त्यातील रिचार्ज संपल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांचा मनस्ताप यामुळे वाढणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती देखील यावेळी ग्राहक संघटनाकडून व्यक्त केली जात आहे. आता ग्राहक संघटनांचा आक्षेप काय आहे? तर ग्राहक संघटनांच्या मते कोणते मीटर बसवायचे हा ग्राहकांचा मूलभूत अधिकार आहे. स्मार्ट मीटर संदर्भातील काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना 48 तासानंतर मीटर बदलण्यात येईल अशा प्रकारे अप्रत्यक्ष दबाव आणणारा संदेश पाठवणे हे योग्य नाही. दुसरीकडे स्मार्ट मीटर लावलेल्या ग्राहकांना अवास्तव दराचे देयक येत असल्याच्या तक्रारीही वेळोवेळी उघड झालेल्या आहेत. आता यामध्ये पुढे काय होऊ शकते, तर स्मार्ट मीटरचा प्रश्न आता केवळ तांत्रिक राहिलेला नाही, तर तो ग्राहकांचा विश्वास, संमती, पारदर्शकता आणि वीज क्षेत्रातील सुधारणांच्या स्वीकारार्हतेशी जोडला गेलेला आहे. महावितरणाने संवादाचा मार्ग स्वीकारलेला नाही, तर ग्राहक संघटना, कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रिया, राजकीय भूमिका आणि जनमत यावर या वादाची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व लक्षात आलेलं असेल की स्मार्ट मीटर हा नेमका वाद काय चालू आहे आणि यावर या स्मार्ट मीटर बसवण्याचे फायदे काय आहेत आणि या स्मार्ट मीटरचे तोटे काय आहेत, हे सर्व आपण यामध्ये आता डिस्कस केलेलं आहे. एलॉन मस्क यांनी आता संपत्ती निर्माणाचा नवीन विक्रम आता आपल्या नावे केलेला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी संपत्ती निर्मितीचे नवनवे पायंडे रचण्याची मालिका ही कायमच ठेवलेली आहे. त्यांच्या स्पेसएक्स या कंपनीचा विक्रमी IPO नंतर एकाच दिवसामध्ये त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे. मस्क यांच्या संपत्तीमध्ये अवघ्या 24 तासामध्ये तब्बल $16,480 कोटी म्हणजे सुमारे 15.5 लाख कोटी रुपये इतकी मोठी वाढ ही झालेली आहे. कंपनीतील त्यांच्या मोठ्या हिस्सेदारीमुळे एका दिवसात त्यांच्या संपत्तीत एवढी वाढ झालेली आहे आणि ही रक्कम वॉरेन बफे यांच्या अंदाजे $14,400 कोटी एकूण संपत्तीपेक्षाही अधिक आहे. या उसळीमुळे मस्क यांची एकूण वैयक्तिक संपत्ती $1 ट्रिलियन पुढे गेलेली असून ते जगातील पहिले एकमेव ट्रिलियनियर आता म्हणून ठरलेले आहेत. स्पेसएक्सच्या IPOने $7,500 कोटी गुंतवणूकदारांकडून उभारलेली असून तो जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO देखील आता ठरलेला आहे. नुकतेच G7 समिट झालेली होती, त्याच्या अगोदर पंतप्रधान मोदी हे स्लोवाकिया या देशाला भेटीवर गेलेले होते आणि या अनुषंगाने देखील आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये माहिती असणं आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया दौऱ्यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांनी द्विपक्षीय संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचे स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेतलेला आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, वाहन निर्मिती आणि रेल्वे उत्पादन क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांनी भर दिलेला असून भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल यासाठी सहमती देखील यावेळी दर्शवण्यात आलेली आहे. स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. समान मूल्ये, समान प्राधान्यक्रम आणि भविष्यातील सहकार्याच्या व्यापक दृष्टिकोनातून संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्यात आल्याचे त्यावेळी यांनी सांगितलेले आहे. 1993 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आल्यानंतर स्लोवाकियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यामुळे हा दौरा द्विपक्षीय संबंधातील महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाला प्रथमच म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भेट दिलेली आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, स्लोवाकिया हा तो देश आहे.
पुन्हा एकदा पर्यावरणाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचे आर्टिकल यामध्ये आलेले आहे. नागालँडमधील धबधब्यातील बेडकाच्या नव्या प्रजातीचा नुकताच शोध हा लावण्यात आलेला आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी नागालँडमधील धबधब्यातील बेडकाची नवीन प्रजाती शोधलेली आहे. अमोलॉप्स कमल असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आलेले आहे. शिलाँग येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांना नागालँडमधील किफिरे जिल्ह्यातील सिंगरेप गावाजवळील डोंगराळ भागातील आदिवासांमध्ये ही बेडकाची नवीन प्रजाती आढळलेली आहे. लक्षात घ्या, ह्याचं नाव आपल्याला डायरेक्ट दिलं जाऊ शकतं. अमोलॉप्स कमल हे काय आहे किंवा अमोलॉप्स कमल ही कोणत्या प्राण्याची प्रजाती आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, ही बेडकाची नवीन प्रजाती आहे आणि या प्रजातीचं नाव आहे अमोलॉप्स कमल. आता या अभ्यासाचे प्रमुख आणि शिलाँग येथील भास्कर सैकिया यांनी या नव्या प्रजातीला त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक डॉक्टर कमल चौधरी यांचे नाव दिलेले आहे. आसाममधील बी बोरो महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमाला असताना डॉक्टर चौधरी यांनी सैकिया यांच्यात प्राणीशास्त्र आणि वर्गीशास्त्राविषयी आवड ही रुजवलेली होती. त्यामुळे लक्षात घ्या, पूर्वी व्यापक प्रमाणात आढळणारी प्रजाती म्हणून ओळख असलेली अमोलॉप्स इंडो बर्मेन्सिस ही प्रत्यक्षात ईशान्य भारत आणि शेजारील प्रदेशातील अनेक स्वतंत्र उत्क्रांतीजन्य वंशाचे प्रतिनिधित्व करत असू शकते आणि त्यामध्येच आता ही अमोलॉप्स कमल ही प्रजाती आता यामध्ये आता समाविष्ट झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपण त्याला नाव कोणाचं दिलेलं आहे आणि ही कशाची प्रजाती आहे आणि ही कुठे सापडलेली आहे, तर ही नागालँडमधील धबधब्यामध्येही सापडलेली आहे. हे सर्व आपण आता पाहिलेले आहे. यानंतर दरवर्षी हमखास विचारणारा प्रश्न म्हणजे साहित्य संमेलन. आता 100वे साहित्य संमेलन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आता आयोजित केले जाणार आहे. 28 ते 31 जानेवारी 2027 या दरम्यान याचे आयोजन केले जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये पुण्यामध्ये होणारे हे 14वे संमेलन असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रथमच साहित्य संमेलन हे भरवण्यात येत आहे. आता हे ज्यावेळेस संमेलन होईल त्यावेळेस आपण याबद्दलची अधिक अपडेट घेऊया. परंतु तुम्ही आता कमेंटमध्ये मला हे सांगायचं आहे की 99वं साहित्य संमेलन कुठे झालेलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं आहे. हे तुम्ही आता आम्हाला कमेंटमध्ये सांगणार. आता या ठिकाणी जागतिक अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं एक न्यूज आर्टिकल या ठिकाणी आलेलं आहे. नुकतंच फ्रान्समध्ये भारत इनोव्हेट्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने आता भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश आहे, अशा पद्धतीचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेलं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये भारत इनोव्हेट्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो की भारत इनोव्हेट्स हा कार्यक्रम कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता, तर लक्षात घ्या, फ्रान्समध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी दुसरे एक आर्टिकल आहे ते म्हणजे तृणमूलचा बंडखोर गट हा प्रादेशिक पक्षात विलीन करण्यात आलेला आहे. याबद्दल आपण काही वेळापूर्वी या न्यूज आर्टिकलमध्ये पाहिलेलं होतं की तृणमूलचा जो काही बंडखोर गट आहे हा प्रादेशिक पक्ष, त्या पक्षाचं नाव काय तर नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी, यामध्ये तो आता समाविष्ट हा करण्यात आलेला आहे आणि हा त्रिपुरा या राज्यातील हा पक्ष आहे आणि तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 सदस्यांनी हा स्वतंत्र गट यामध्ये समाविष्ट केलेला आहे. या ठिकाणी आता एक मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी एक खूप छान एक मत त्यांचं मांडलेलं आहे. त्यांच्या मतानुसार संगणकशास्त्र MBA शिक्षण आता कालबाह्य झालेले आहे. जागतिकीकरणाच्या काळामध्ये देशामध्ये सॉफ्टवेअर, संगणकशास्त्र आणि MBAची या पदव्यांची मोठी चलती होती, पण आता तो काळ संपत आलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे रोजगाराच्या स्वरूपामध्ये मोठे बदल होत असून अनेक क्षेत्रांमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरुणांनी आता केवळ पदव्यांच्या मागे न लागता प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यांसारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यांवर आणि AI ज्यांना पर्याय ठरू शकत नाही अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी यावेळी दिलेला आहे. आणि याचवेळी त्यांनी मानसिकतेमध्ये देखील आपण बदल करणं अपेक्षित आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान किंवा चीनसारख्या देशांमध्ये शारीरिक कष्टाच्या आणि तांत्रिक कौशल्यांच्या कामांना अत्यंत आदराची वागणूक दिली जाते. आपल्याकडे मात्र या कष्टाच्या कामाला दुय्यम नजरेने पाहिले जाते. ही मानसिकता बदलणं आता गरजेचं आहे. आता AIच्या कंपन्यांचा बुडबुडा असं देखील त्यांनी मत यावेळी व्यक्त केलेलं आहे. AIशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार मूल्य सध्या प्रचंड फुगलेले असून तो एक बुडबुडा आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या AIची प्रचंड भीती आणि अवाजवी कौतुक पसरवत आहेत. यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु हा बुडबुडा फुटल्यानंतरच AIच्या नोकऱ्यांवर होणारा
खरा परिणाम आता समोर येणार आहे. आता अजून काही योजनांवर अटी घालण्याचा त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. लोकशाहीमध्ये कल्याणकारी योजना राबवणे गरजेचे असले, तरी सरकारला त्याची आर्थिक क्षमता किती आहे, हे पाहावे लागणार आहे. तामिळनाडूतील मध्यान्ह भोजन या योजनेचे उदाहरण देत ते म्हणाले, की अशा योजना राबवताना पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे किंवा कौशल्य विकास करणे अशा अटी जोडल्या पाहिजेत, जेणेकरून लोकसंख्येचा दर्जा देखील सुधारणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस मध्यान्ह भोजन ही सामाजिक कल्याणाची योजना आपण राबवतो, त्यावेळी त्या ठिकाणी अधिक आज आपण काही अटी घातल्या पाहिजेत. ते अट म्हणजे काय? तर मुलांनी कौशल्य विकास करणं गरजेचं आहे. तसेच पालकांनी मुलांना शाळेत पाठवणं देखील गरजेचं आहे. अशा पद्धतीचं अट घालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण लोकशाहीमध्ये कल्याणकारी योजना राबवतो, त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्या आर्थिक गंगाजळीवर परिणाम तर होतोच, परंतु त्या लाँग टर्ममध्ये मात्र फायद्याचे ठरत असतात आणि अशा पद्धतीचं मत हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी यावेळी व्यक्त केलेले आहे. आणि आता आज आपण जे काही शेवटचं न्यूज आर्टिकल पाहणार आहोत, शेवटचं न्यूज आर्टिकल म्हणण्यापेक्षा शेवटचा जो न्यूजपेपर पाहणार आहोत, तो 14 जून या दिवशीचा आहे, म्हणजे मागच्या रविवारचा हा पेपर आहे. आणि यामध्ये काही महत्त्वाच्या खूप आर्टिकल आले होते, जे आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण ते कव्हर करणार आहोत. या ठिकाणी एक आपल्याला माहीतच असेल, की हवाई दलाचं विमान मागील आठवड्यामध्ये कोसळलेलं होतं. हे कुठे कोसळलं होतं? तर आसाममधील जोरहाट या ठिकाणी ही दुर्घटना झालेली होती. आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरत असताना रशियन बनावटीच्या अँटोनोव AN-32 या विमानाचा अपघात झालेला होता आणि या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यामध्ये 2 अधिकारी आणि 2 अग्निवीरांचा समावेश असल्याची माहिती ही हवाई दलाने यावेळी दिलेली होती. त्यानंतर या ठिकाणी एम-पी-एस-सीच्या अभ्यासक्रमांचं पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि आपल्याला परीक्षेसाठी ही अतिशय महत्त्वाचं आहे, की कोणती समिती यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, या समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश आहे. त्यात मुख्यमंत्र्याचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये माजी मुख्य यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली आहे आणि सदस्य कोण आहेत? तर माजी मुख्य सचिव डी.के. जैन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, लाभक्षेत्र विकास संस्थेचे सचिव संजय बेलसरे, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उमाकांत दांगट आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, तसेच मित्र संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि हे कशा संदर्भाची ही समिती आहे? तर एम-पी-एस-सीच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठीची ही समिती आहे. या ठिकाणी एक नियुक्ती संदर्भात एक खूप छान आर्टिकल आलेलं आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आता भारताचे नवीन लष्कर प्रमुख असणार आहेत. भारताचे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही घोषणा केलेली आहे. सध्या सेठ यांच्याकडे लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी निवृत्त होत असून त्यानंतर सेठ यांच्याकडे लष्कर प्रमुखाची सूत्रे येणार आहेत. लक्षात घ्या, धीरज सेठ हे आता भारताचे नवीन लष्कर प्रमुख असणार आहेत. ते कोणाची जागा घेणार आहेत? तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी निवृत्त झाल्यानंतर ती या धीरज सेठ यांची या पदावर ही नियुक्ती होणार आहे. ही नियुक्ती करताना सरकारने ज्येष्ठतेचा निकष कायम ठेवलेला असून सध्या उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत असलेले सेठ हे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि दीर्घकालीन सामरिक नियोजनासाठी केलेल्या योगदानामुळे हे ओळखले जात आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA खडकवासला या ठिकाणाहून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे आणि डिसेंबर 1986 मध्ये ते सेवेमध्ये रुजू झालेले होते. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वाळवंटी भागातील रणगाडा रेजिमेंट, पश्चिम सीमावर्ती क्षेत्रातील आर्म्ड ब्रिगेड तसेच जम्मू काश्मीरमधील दहशतवाद विरोधी दलाचे नेतृत्व केलेले होते. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र या कोर या आघाडीचे तुकडीचे नेतृत्व देखील त्यांनी केलेले होते. त्यानंतर दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी जबाबदारीही सांभाळलेली होती. लक्षात घ्या, भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण असणार आहेत? तर धीरज सेठ. यानंतर चित्रकार डेव्हिड हॉकनी हे नुकतेच कालवश झालेले आहेत. हॉकनी यांच्या कलेने काही भारतीय चित्रकारांसह अनेकांना प्रेरणा देखील दिलेली होती. त्यामुळे सध्याचे सर्वात प्रभावशाली चित्रकार असाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये जागतिक आर्टिकलमध्ये आता G7 परिषद ही नुकतीच संपन्न झाली होती. G7 परिषद कुठे झाली होती? तर फ्रान्समधील एव्हियन येथे 16 आणि 17 जून या दिवशी G7 परिषद झालेली आहे. 1993 मध्ये स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान तेथे भेट देत, हे देखील आपण आता थोड्या वेळापूर्वी आता पाहिलेलं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला या व्यतिरिक्त कोणकोणते व्हिडिओ आवश्यक असतील किंवा या घटकावर आधारित सर तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता का? किंवा या रिलेटेड कोणतंही तुमचे सजेशन असेल, तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर नोंदवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या चॅनलला शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.